सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आज पालकमंत्री आपल्यासोबत आहेत. त्याची एवढी कामं चांगली होऊन देखील आरोप होत आहेत. आपण ही कामं दाखवण्यात कमी पडलं दाखवण्याचा विषय नाही आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून वास्तविक पाहता हुतात्मा दिन आहे. सोलापूर शहरातल्या थोर हुतात्म्यांनी महात्मा गांधीच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये सहभाग घेतला आणि प्रचंड लढा इंग्रजांच्या विरोधात उभा केला आणि त्यातून आपण पाहिलं की त्या थोर हुतात्म्यांना फाशी देण्याचं काम इंग्रजांनी केलं. अशा थोर हुतात्म्याचा सन्मान म्हणून आपण 12 जानेवारी या दिवशी आपण त्याचा हुतात्मा दिन साजरा सोलापूरमध्ये करतो. आणि तेव्हा करतो तेव्हा त्या हुतात्म्यांच्या पराक्रमाला साजेसं असं स्मारक त्यांचं झालं पाहिजे. वास्तविक पाहता हे पूर्वी व्हायला पाहिजे होतं, कारण या शहरानं राज्याचं नेतृत्व केलं. या शहरातली महापालिका काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये 25-30 वर्ष होती. त्यावेळी वास्तविक पाहता याला न्याय मिळाला पाहिजे होता. पण ह्याला न्याय मिळण्यासाठी आदरणीय मोदीजींच्या स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट या शहरात यायला लागला आणि भव्य दिव्य आणि सुंदर असं स्मारकाचं सुशोभीकरण झालेलं आपण बघताय. त्यांच्या पराक्रमाला साजेसं अशी वास्तू या ठिकाणी उभी राहिली. हे सुशोभीकरण झालं आणि त्यांच्या पराक्रमाला या निमित्तानं न्याय मिळतो अशी परिस्थिती. कुठे नेत्यातून रस्ते झाले, पार्क स्टेडियम झालं, तरी देखील सातत्याने निकृष्ट दर्जाची कामं झाली असा देखील आरोप. काय सांगायला तिथं विरोधकाचं काम करतात. मला वाटतं त्यांनी कधीतरी या नकारात्मकतेचं राजकारण सोडून सकारात्मकतेच्या दृष्टिकोनातून ज्या ठिकाणी काम झालं त्या ठिकाणी काम झालं नसलं पाहिजे आणि राजकारणामध्ये खिलाडू व्यक्ती असली पाहिजे. फक्त आपल्या राजकीय स्वार्थासाठी शहराला बदनाम करणं, योजनेला बदनाम करणं, कामाला बदनाम करणं या गोष्टी उचित नाही. त्यामुळे त्यांनी या कामाचा सन्मान केला पाहिजे. या ठिकाणी चुकतं तिथं आवश्यक त्यांनी बोट दाखवलं पाहिजे की या ठिकाणी चूक झाली. परंतु जी कामं झालेली आहेत त्या कामावर अशा पद्धतीनं कामाला बदनाम करणं आणि कामं बदनाम करत असताना त्या सोलापूर शहराला बदनाम करणं हे उचित नाही. मला वाटतं सोलापूर शहरातल्या नागरिकांना अशा पद्धतीनं या शहराची बदनामी कधीच पडणारी नाही. आणि आता आदरणीय मोदीजींनी जी योजना राबवली, स्मार्ट सिटीची योजना अख्ख्या देशभर राबवली, त्याच्यातून या शहरामध्ये अनेक कामं स्मारकाची कामं आपण पाहिलं असेल. आता हे भव्य दिव्य स्टेडियम ची उभारणी त्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झाली आणि सुंदर असं स्टेडियम आपण या ठिकाणी पाहताय. आपण पाहिलं पालकमंत्री सोलापूर महानगरपालिकेमध्ये आले आहेत. आपण जे समोरची इमारत पाहतोय हे इंद्रभवन इमारत अतिशय सुबक आणि सुंदर इमारत हेरिटेज मध्ये याचा उल्लेख करायचा पुरातत्व विभागामध्ये. आणि या इमारतीत 5.5 कोटी रुपये तब्बल खर्चून स्मार्ट सिटीतून महापालिकेने असे चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. काय सांगाल साहेब? नाही, या इमारती आपला ऐतिहासिक वारसा आहे आणि या इमारतीला जपणं, या इमारतीला पूर्ववैभव प्राप्त करून देणं ही खरी काळाची गरज होती. कारण या इमारतीमधून या शहराच्या संस्कृतीचं दर्शन घडतं आणि आपण पाहतो की ही इमारत स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जवळजवळ 5.5 कोटी रुपये या इमारतीसाठी खर्च केलं आणि आज अतिशय सुबक सुंदर आणि ज्या परिस्थितीमध्ये ती बांधलेली होती त्या परिस्थितीमध्ये पुन्हा आणून ठेवण्याचं काम या स्मार्ट सिटी योजनेनं केलं आणि आपला ऐतिहासिक धरोहर आपला आहे हे जपण्याचं काम या माध्यमातून झालेलं आपण सगळे पाहतोय. आपण जर पाहिलं साहेब स्मार्ट सिटीमधून अनेक कामं झालेले आहेत. सोलापूरचं जे आपण जर पाहिलं सोलापूर शहरामध्ये 331 कॅमेरे महापालिकेने स्मार्ट सिटी माध्यमातून उभारले आहेत आणि जेणेकरून सोलापूर शहरामध्ये जे गुन्हेगारी असेल, ट्रॅफिक कंट्रोल असेल, वाहतुकीचे नियम मोडतात त्याच्यामुळे कंट्रोलिंग राहण्यासाठी इथं कमांड कंट्रोल देखील मोठ्या प्रमाणात चांगलं उभारलेलं आहे. काय सांगाल? नाही, महापालिकेनं खूप चांगलं काम केलेलं आहे. शहरामध्ये जवळजवळ 350 कॅमेऱ्याच्या माध्यमातून कमांड अँड कंट्रोल सेंटर या ठिकाणी केलं. त्यातून शहरातल्या गुन्हेगारीवर असेल, ट्रॅफिकवर असेल, शहराच्या बारीक सारीक गोष्टीवर यातून नजर ठेवता येते आणि त्यातून एक सुरक्षित सोलापूर बनवण्याचं काम यातून झालेलं आपण सगळेजण पाहतोय की त्या महिलांची सुरक्षा असेल, आपल्या मुलांची सुरक्षा असेल, या शहरातल्या छोट्या मोठ्या तक्रारीचा विषय असेल, या सगळ्यांना या माध्यमातून न्याय मिळत असतो हे आपण सगळेजण पाहतो. त्यामुळं मी खास करून या माध्यमातून कौतुक करेन महापालिकेच्या कामाचं की 382 कॅमेऱ्याच्या माध्यमातून एक कमांड अँड कंट्रोल सेंटर या ठिकाणी उभं केलं आणि त्यातून शहरातल्या सगळ्या गोष्टीवर बारीक सारीक हालचालीवर लक्ष राहतं आणि यातून ट्रॅफिक कंट्रोलचा एक मोठा विषय यातून सोडवला जातो आणि खास करून गुन्हेगारांच्यावर या माध्यमातून लक्ष ठेवलं जातं आणि त्यामुळे आमच्या महिला, आमच्या भगिनी सुरक्षित ठेवण्याचं काम या माध्यमातून होतं.
आपल्याला पाहायला मिळते शहरातले जवळजवळ 382 CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून शहरातल्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवर इथून लक्ष ठेवता येतं. शहरातल्या प्रत्येक चौक आणि प्रत्येक भाग सुरक्षित करण्याचं काम या निमित्तानं होतं. आपण पाहतो की महिलांची सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची आहे, ट्रॅफिक कंट्रोल करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यासोबत छोट्या मोठ्या गुन्हेगारांच्यावर पाळत ठेवणं आणि त्यांना जेरबंद करणं हे महत्त्वाचं आहे. आणि या माध्यमातून बघतो हे कमांड कंट्रोल सेंटर आपल्या सगळ्यांच्या समोर आहे की यातून शहरातल्या प्रत्येक चौक आणि प्रत्येक कोपरा या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्या नजरेसमोर राहतो. आणि या दृष्टीनं शहर सुरक्षित करण्याचं, शहर मजबूत करण्याचं काम या निमित्तानं होतं आहे. आणि हे शहरातलं कमांड कंट्रोल सेंटर आपण पाहताय की या माध्यमातून खऱ्या अर्थानं शहरातल्या महिलांची सुरक्षा, शहरातल्या गुन्हेगारांच्यावर लक्ष आणि ट्रॅफिक कंट्रोल करण्याचं काम होताना आपण या ठिकाणी पाहतोय. साहेब, लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असले ग्रामदैवत शिवगी सिद्धरामेश्वरांच्या मंदिराच्या सुशोभित करण्यासाठी आपण जवळपास 5.5 कोटीचा निधी दिलेला आहे. आणि जे लाईट आणि साऊंड शोसाठी जवळपास 6.5 कोटीचा निधी आपण दिलेला आहे. एकंदरीत काय सांगाल या संदर्भात आपण? आपल्या सोलापूरचं कुलदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या मंदिराच्या सुशोभीकरणाचा प्रकल्प या ठिकाणी आपण महापालिकेच्या माध्यमातून केला. आणि खास करून स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या भागाच्या परिसरात जो मंदिराचा परिसर आहे याच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यामध्ये आपण 12 कोटी रुपये दिले. त्यानंतर लाईट आणि बाकी लेझर शोसाठी साधारण 6.5 कोटी रुपयाच्या आसपासची रक्कम दिली. आणि त्यातून या शहरातल्या आमच्या सगळ्यांचं जे आस्थास्थान आहे, सगळ्याची प्रचंड मोठी श्रद्धा सिद्धरामेश्वरावर आहे. हा परिसर सुशोभित झाला पाहिजे आणि या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांना सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. इथला परिसर सुंदर झाला पाहिजे. अशा पद्धतीचं भक्तिमय वातावरण निर्माण करण्यासाठी या ठिकाणी जे प्रयत्न झाले आणि त्यातून बघताय आपण की हा अख्खा परिसर कसा नयनरम्य झालेला आहे. आणि आता या ठिकाणी मंदिर पण खूप सुंदर असं या चारी बाजूने दिसतं आहे. आपण जर पाहिले स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आलेला आहे सोलापूर शहरासाठी. आणि आता अजून सभागृहामध्ये 10 कोटी रुपये मध्यंतरी देवेंद्रजी कोटे यांनी मंजूर केले होते. यावर नाही, बिलकुल आमच्या मध्य शहराचे आमदार आहेत, देवेंद्र कोटेसाहेब असतील, खास करून विजय मालक देशमुख जे असतील, सुभाषबापू असतील, या सगळ्यांनी शहराच्या विकासाचे संकल्प पुढे घेऊन जात असताना सिद्धरामेश्वराच्या मंदिराच्या परिसराच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी करण्याचा संकल्प केलेला आहे. त्यातून आणखीन मंदिराच्या परिसराला जे काय लागेल ते द्यायचा प्रयत्न करतो. कारण शेवटी हे आमचं शक्तिस्थान आहे आणि या शक्तिस्थानाचा विकास करणे आमची जबाबदारी आहे. त्या जबाबदारीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण या मंदिराचा विकास या निमित्तानं करतो आहे. साहेब, प्रत्येक निवडणूक आले की एक विषय येत होता, तो विमानसेवेचा विषय समोर येत होता आपल्यासमोर. आणि आपण बोलल्याप्रमाणे विमानसेवा सुरू झाली, त्याच्यानंतर तो रोजगार निर्मितीचा एक प्रश्न सातत्यानं पुढे येतो. पण त्याच्या IT पार्काची जागा देखील निश्चित झालेली आहे. त्याच्यानंतर पुढचं काय असणार आहे? याच्यानंतर मी सांगितलं तुम्हाला की एक IT पार्कचं उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे. ही विमानसेवेचं नाईट लँडिंगचं उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे. या ठिकाणी विमानसेवा फक्त मुंबई आणि पुण्यापुरती गोव्यापुरती मर्यादित न राहता तिरुपती असेल किंवा या जगाशी जोडणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी व्हावं अशा पद्धतीचा संकल्प आपण केलेला आहे. या ठिकाणी MIDCचं विस्तारीकरण आपला सगळ्यात मोठा विषय आहे. तो आत्ता जो प्राप्त MIDC आहे त्या MIDCमध्ये खूप कमी जागा, 550 एकराचीच MIDC आहे. त्याचं विस्तारीकरण हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आणि खास करून हे सगळं करत असताना जो वस्त्रोद्योग आहे त्या वस्त्रोद्योगाचा जो पूर्वीचा काळ होता त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार होता. या भागात विकासाचं काम होत होतं. आता त्याला अलीकडच्या कालखंडामध्ये तो व्यवसाय अडचणीत आला. परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या धर्तीवर इचलकरंजीचा वस्त्रोद्योगाला चालना दिली, त्याच्या पाठीशी बळ दिलं, त्या उद्योजकांना सवलती दिल्या आणि पुन्हा एकदा भरभराटी त्या व्यवसायाला आली. त्याच धर्तीवर या ठिकाणी सोलापूर शहरातला वस्त्रोद्योग ला भरभराटी आली पाहिजे. इथल्या
युवकांच्या इथल्या कामगारांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि शहराच्या समृद्धीमध्ये कशी वाढ होईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून असे अनेक विषय जे आहेत ते सोलापूर शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत आणि खास करून सोलापूर शहरातनं जी लोक विस्थापित होत आहेत, जी मुलं नोकरीच्या निमित्तानं IT पार्क असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत, त्या सगळ्या मुलांना परत सोलापूर शहरामध्ये आणणं आणि त्यांना सोलापूर शहरामध्येच व्यवसाय उपलब्ध करून देणं, काम उपलब्ध करून देणं आणि खास करून एक IT हब या ठिकाणी तयार झाला पाहिजे. म्हणून त्याची प्रक्रिया जागेची असेल किंबहुना आपण पाहिलं असेल की आता IT पार्कला मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळं येणाऱ्या 6-7-8 महिन्यामध्ये खऱ्या अर्थानं IT पार्कचं काम चालू होईल आणि हा सोलापूर शहर हे IT हब झालेलं आपण पाहाल. इथल्या खासदारांनी सांगितलं की जे मॅनिफेस्टो आपण म्हणजे परवाच्या सभेमध्ये जाहीर केला तो कट कॉपी पेस्ट आहे. मागच्या वेळेस जो मॅनिफेस्टो होता तोच पुन्हा आहे आणि त्याची कुठलीही पूर्तता झाली नाही असं त्यांनी सांगितलं. काय सांगा? आता त्या खासदारांचा विषय असा आहे की खासदार आम्ही जर उद्या म्हणलं की इथं पाणी आहे तर त्या येऊन लगेच सांगतात इथं कुठं पाणी आहे. तर खासदारांना काय बोलण्यात विषय नाही आहे. खासदारांनी आमच्या कामाचं मूल्यमापन करावं अशा पद्धतीची आमची अपेक्षाही नाही. कारण सोलापूर शहराचं काम त्या दिल्लीत बसून बघतात. दिल्लीतून शहरावर चांगलं लक्ष आहे. इथल्या कामगारांच्यावर दिल्लीतनं चांगलं लक्ष ठेवत आहेत आणि दिल्लीतूनच त्या राष्ट्रीय नेत्या झालेल्या आहेत. आता त्यांचा फार सोलापूरच्या जनतेशी कार्यकर्त्याशी संबंध राहिला नाही. सुशीलकुमार शिंदे साहेबांनी जोडलेले सगळे कार्यकर्ते पोरके झालेले आहेत. त्यांनी पक्ष सोडून गेलेले आहेत. इथं या शहरामध्ये 25-30 वर्ष महापौर होता. या ठिकाणी स्वतःला पॅनल उभं करता आलं नाही. प्रभागात उमेदवार मिळत नाहीत. त्या उमेदवाराच्या पाठीशी कोण उभं नाही. उमेदवार निवडणूक कुठं गेले हे माहिती नाही. त्यामुळं अशा परिस्थितीत जे फ्रस्ट्रेशन आलेलं आहे हा त्याचा परिणाम आहे. पण त्याच्यासोबत एक आहे की मी राष्ट्रीय नेते आहेत म्हणून काँग्रेस पक्षामध्ये किंवा राहुलजींना दाखवण्याचा ते प्रयत्न करतात आणि त्या हिशोबानं ते फक्त राष्ट्रीय प्रश्नावर बोलतात. त्या काय एवढ्या छोट्या नेत्या नाहीत की त्या सोलापूरच्या प्रश्नावर बोलतील आणि सोलापूरच्या प्रश्नावर चर्चा करतील. त्यांनी अजून एक आरोप केला की इथली जी स्मार्ट सिटीची कामं आहे गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरला दिली त्याच्यामुळे हे निकृष्ट दर्जाची कामं झाली. काय सांगा? आता सोलापूर शहराच्या स्मार्ट सिटीतलं हे काम आपण बघतोय आपल्या समोर आहे. त्यामुळं सोलापूर शहरामध्ये स्मार्ट सिटीतनं सगळे चौक सगळे आपण सगळ्या हुतात्मा स्मारक बघितलं असेल. अनेक ठिकाणच्या चौकाचं सुशोभीकरण बघितलं असेल. तलावाचं बघितलं असेल. क्रीडांगण बघितलं असेल. स्मार्ट सिटीतून जे जे काम झालं ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि शहर बघते. यांना एकच मी सांगितलं की सूर्य पूर्वेला उगवला जर आम्ही म्हटलो तर ते म्हणतात नाही नाही तो पश्चिमेला उगवलेला आहे. हे फक्त टीका करणं एवढंच काम त्यांना राहिलं. याच्या पलीकडचं काम राहिलं नाही. माझी विनंती त्यांना आहे थोडं सोलापूर शहरात राहा. सोलापूर शहरातल्या लोकांच्या समस्या ऐकून घ्या. त्यांचे प्रश्न समजून घ्या. आपल्याला 3 वेळा आमदार केलं. मध्यमधली परिस्थिती आपण बघताय आणि आपण खासदार झाल्यापासून या शहरामध्ये किती वेळा आला आणि लोकांच्या पाठीशी उभा राहिल्याचा तपास घ्या. त्यामुळं काँग्रेस पक्षाला तुमची आवश्यकता आहे. काँग्रेस पक्षाला आवश्यकता आहे. तुमच्या उमेदवारांना आवश्यकता आहे. तिकडं लक्ष द्या. भाजप काय करते हे आपल्या आवाक्याच्या बाहेरचं आहे आणि स्मार्ट सिटीत किती काम झालं आहे हे जनता पाहिल. त्याचं मूल्यमापन करण्याचा अधिकार खासदारांना नाही. धन्यवाद साहेब. या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर शहराच्या विकासासंदर्भात जी कामं केली त्याची जवळपास स्मार्ट सिटीतून झाली 1000 कोटीची कामं असतील ते एकंदरीत सर्व इथं मांडलेलं आहे. पार्वती सगे दरिवळिकवदमूल सुन्नल पुरदशितारामि कर्पूरारुतिरळगिरे कारुण्यमृदरदेवगे ओम कर्पूरगौरं करुणावतारं संसार सारात् की जय. एकदा भक्त लिंगधर सिद्धेश्वर महाराज की जय. सोलापूरचं ग्रामदैवत आहे. लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे. आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र इथून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात. भक्तिसागराला अक्षरशः उधाण आलेलं असतं आणि अशा भक्तांना तुम्ही या यात्रेच्या निमित्तानं काय शुभेच्छा द्या? मी या गड्डा यात्रेसाठी येणाऱ्या
आपल्या राज्यातल्या बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या खास करून सोलापूर शहरवासियांना मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. आलेल्या सगळ्या भाविकांना हा यात्रा उत्सव आहे तो सुखात, शांतीत, आनंदात साजरा व्हावा अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त करतो. त्यासोबत सोलापूर शहरवासियांना आणि सोलापूर शहरातल्या तमाम जनतेला मकर संक्रांतीच्या मनापासूनच्या शुभेच्छाही देतो. धन्यवाद सर. खरं तर आपण सकाळपासून पालकमंत्री महोदयांसोबत आहेत. सोलापूर शहरातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून स्मार्ट सिटीमध्ये झालेली विकास कामं असतील, रस्ते असेल, पाणी असेल, ड्रेनेज असेल, याशिवाय अनेक विविध विकास उद्यानं असतील, या विकास कामांना जो निधी स्मार्ट सिटीतून आला त्या एकंदरीत संपूर्ण सोलापूर शहराच्या विकासासंदर्भात पालकमंत्र्यांनी संपूर्ण उहापोह केला आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या उद्याच्या 15 तारखेला जे विकासाला मत देऊन संपूर्ण शहरातील जनतेनं भारतीय जनता पार्टीच्या पार्टीचे राहावं असं एक आव्हान केलेलं आहे. या ठिकाणी आपण आज इथंच थांबणार आहोत. इन सोलापूर न्यूजसाठी कॅमेरामॅन दिनेश शिंदेसह समाधान वाघमोडे, सोलापूर.